अशोक खरात प्रकरणी पोलीस महासंचालकांनी तपास एसआयटी मार्फत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एसआयटीमध्ये एकूण 24 जणांचे तपास पथक आहे व प्रमुख म्हणून तेजस्विनी सातपुते काम पाहत आहेत. अशोक खरात यांच्याविरुद्ध नाशिक आणि अहिल्यानगर मिळून 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे तर 2 अहिल्यानगर पोलीस व 1 नाशिक पोलीस करत आहेत. 8 गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराचे असून उर्वरित फसवणुकीचे आहेत. सर्व महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे तसेच 1 फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेत चिंचोके खडे देऊन पैसे अशोक खरात उकळत होता. धमकी देऊन महिलांचे शोषण करत होता. दैवी शक्ती असल्याचे भासून अंधश्रद्धा पसरवित होता. महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन केला. आता धाडसाने महिला पुढे आल्या आहेत. अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात महिलांच्या अत्याचाराशी संबंधित 4850 लिंक सायबर पोलिसांकडून डिलीट करण्यात आल्यात. 451 अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आलेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. सध्या 20 दिवस पूर्ण झाले असून 40 दिवस शिल्लक आहेत. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. एसआयटी गेल्या 17 दिवसापासून तपास करत आहे. चार्जशीट दाखल होईपर्यंत गोपनीयता राखणे आवश्यक असते. यापूर्वी 2 वेळा खरात याला कोठडी मिळालेली आहे. पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. ईडीने सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली असून मागितलेली माहिती पुरवली जात आहे. पीडितांमध्ये कोणतीही अल्पवयीन व्यक्ती नाही. सीडीआरबाबत शासन स्तरावर चौकशी सुरू आहे.